नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बघा, आपली जी काही सायन्स 1 तसेच सायन्स 2 साठीची 10वीची महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यातील हे पुढील लेक्चर आहे. आपला जो चॅप्टर चालू आहे हीट, उष्णता. बघा, आतापर्यंत आपण बऱ्याच लेटेंट हीट असेल किंवा ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असेल, ह्या काही महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आधीच्या पार्ट्समधून बघितलेल्या आहेत, आधीच्या लेक्चर्समधून बघितलेल्या आहेत. आता आपण पुढे मूव्ह करूया. आता महत्त्वाचा जो आजचा पॉईंट आहे तो आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. आता काय आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी? बघा, आपल्याला माहिती आहे आपलं जे अर्थ पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर सर्वसाधारणपणे 71% एवढं पाणी आहे, वॉटर आहे. आणि ह्या म्हणजे ही पृथ्वी आहे आणि इथं समजा सूर्य आहे, तर ह्या सूर्याच्या उष्णतेमुळं हे जे पाणी आहे हे इव्हॉपरेट होत असतं, कारण त्याची टेम्परेचर वाढत असतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते इव्हॉपरेट होणार आहे. मागील याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. आता जे पाणी इव्हॉपरेट होणार आहे, बघा हे पाणी इव्हॉपरेट होणार आहे. हे पाणी इव्हॉपरेट झालेलं जी ह्या अर्थवर, अर्थच्या सभोवताली एअरचं ब्लँकेट आहे, एअर आहे, ते एअरमध्ये जाऊन थांबणार आहे. ओके, म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे वेपर, कारण की त्याच्यात काय आहे ॲक्च्युली कंटेंट पाणीच आहे. पाण्यापासूनच काय झालेलं आहे, वेपर झालेला आहे. म्हणजे हे जे कण आहेत किंवा आपण H2O समजूया सिंपल भाषेमध्ये, H2O म्हणजे वेपर आकाशामध्ये म्हणजे एअरमध्ये असणार आहेत. ओके, इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे. आता हे जे वेपर जे काही एअरमध्ये कंटेंट असणार आहे, एअरमध्ये कोण असणार आहे कंटेंट? वेपर असणार आहे. त्यामुळं ती जी एअर आहे ती मॉइस्ट बनणार आहे. ओके, मॉइस्ट बनणार आहे. आणि मॉइश्चर कंटेंट, मॉइस्ट कशामुळे बनली एअर? त्याच्यामध्ये वेपर असल्यामुळं. आणि मॉइश्चर कंटेंट इन द एअर इज नथिंग बट इज नोन ॲज ह्युमिडिटी. त्यालाच काय म्हणतात? ह्युमिडिटी म्हणतात. लक्षात ठेवा. ओके, मी तर लिहितोय ह्युमिडिटी म्हणजे काय? मॉइश्चर कंटेंट इन द एअर. हवेमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे म्हणजे सर्वसाधारणपणे वेपर. ओके, पाण्याची वाफ जेवढी हे असणार त्याची ती ह्युमिडिटी, त्याला ह्युमिडिटी असं म्हणतात. ओके, इथंपर्यंत तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे आधीच झालेलं आहे आपल्यासाठी. ओके, आता पुढे बघा. समजा बघा ही अर्थ आहे, पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या जवळ समजा ही जी हवा आहे त्या हवेचं टेम्परेचर एक 10 डिग्री सेल्सिअस किंवा एक 40 डिग्री सेल्सिअस धरूया. जसं वर जाईल तसं हे 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि वर जाईल तसं हे 20 डिग्री सेल्सिअस आहे. समजा आणि वर जाईल तसं एक 10 डिग्री सेल्सिअस आहे. वर जाईल तसं म्हणूया 0 डिग्री सेल्सिअस आहे. हळूहळू वर जाईल तसं टेम्परेचर कमी यायला लागले समजूया हवेचं, एअर म्हणायला लागले. बरं, एअरमध्ये कोण आहे कंटेंट? कोणाचा आलाय? वेपरचा आलाय. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? ह्युमिडिटी आहे. ओके, आता नेमकं काय असतं जरासं बघा, लक्ष द्या. एका विशिष्ट टेम्परेचरला म्हणजे 40 डिग्रीला, एका स्पेसिफिक टेम्परेचरला एक विशिष्ट लेवल पर्यंतच वेपर ही एअर सस्टेन करू शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. उदाहरणार्थ काय, मी समजा ही एवढी एअर घेतली आणि या एअरचं तापमान आहे 40 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला माहिती आहे एअरमध्ये आता काय जाणार आहे? वेपर जाणार आहे. समजा ही जे वेपर घेणार आहे स्वतःकडं, ते वेपर असं उदाहरण सांगतोय मी, 1 kg वेपर घेऊ शकते. एवढ्याच ब्लॉकमध्ये मी काय घेतलेली आहे? एअर घेतलेली आहे. तिचं टेम्परेचर किती आहे? 40 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ती 40 डिग्री असणारी जी काय एअर आहे ती आता 1 kg एवढं काय घेऊ शकते? वेपर घेऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. जर त्यापेक्षा जास्त वेपर त्याच्यामध्ये आली म्हणजे ह्या हवेमध्ये जेवढं त्याचं टेम्परेचर असेल त्या प्रमाणामध्येच वेपर ते कंटेंट करू शकते, वेपर घेऊ शकते स्वतःकडे, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. समजा त्याच्यापेक्षा जास्त जर का वेपर तिथे गेली तर
त्याचं काय तयार होतंय, दव असतं ना सकाळचं पडतं बघा, दव छोटंसं छोटं 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 पाण्यात रूपांतर होते, पाण्याच्या बिंदूमध्ये रूपांतर होते आणि ते आपल्याला माहित आहे दवाच्या स्वरूपामध्ये तिथं खाली पडतंय बघा. लक्षात येते का? ठीक आहे. आता समजा मी हा जो ब्लॉक आहे ह्याच्यातली एअर घेतलेली होती ती समजा 20 डिग्री सेल्सिअसची घेतली, 20 डिग्रीची घेतली. टेम्परेचर बदललं, हवेचं जर टेम्परेचर बदललं तर मात्र फरक पडतो. आता नेमका कसा फरक पडतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा त्याच्या आधी सिंपल डेफिनेशन सांगतो. काय आहे? व्हॉट इज मीन्स सॅच्युरेटेड एअर. त्याला काय म्हणतोय मी? व्हॉट इज मीन्स सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय? सॅच्युरेटेड काय असेल हो सॅच्युरेटेडचा अर्थ? सॅच्युरेटेड म्हणजे अशी कंडिशन की ज्या कंडिशनला जी एअर आहे त्या व्हेपरनं फुलफिल होत्या, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आता जाऊ शकत नाही. म्हणजे फुलफिल एक विशिष्ट म्हणजे बाबा ह्याच्यामध्ये किती बाबा फुलफिल होण्यासाठी लागत होतं 1 kg. ना ह्याच्यामध्ये 800 ग्रॅम आहे ना ह्याच्यामध्ये 1.2 kg आहे. बरोबर किती आहे आता व्हेपर त्याच्यामध्ये? 1 kg आहे. ती कंडिशन म्हणजे सॅच्युरेटेड. ती आता एअर कशी झाली? सॅच्युरेटेड झाली. तुम्हाला जर का डिफाईन करायचं असेल हीच गोष्ट बघा आपण कसं करू शकतो. when the air contains maximum possible water vapor, maximum possible water vapor जर त्याच्यामध्ये असेल मॅक्झिमम, बघा मी तर लिहितो when air contains maximum possible, ठीक आहे, मॅक्झिमम पॉसिबल वॉटर व्हेपर, त्याच्यापेक्षा वॉटर व्हेपर आता त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. ओके, दिस कंडिशन इज नोन ॲज सॅच्युरेटेड एअर. ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट सॅच्युरेटेड एअर. आता पुढे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, सॅच्युरेटेड एअर झाल्या बरोबर आहे पण हे डिपेंड कशावर आहे? टेम्परेचरवर आहे. टेम्परेचरवर आहे. तुम्ही टेम्परेचर जर का वर खाली केलं तर मात्र किती व्हेपर कंटेंट करून घेणार आहे ते मात्र त्याच्यातलं बदलणार. उदाहरणार्थ काय एक लक्षात ठेवा, समजा मी त्याचं टेम्परेचर लो केलं, ठीक आहे. आता समजा ही जी मी एअर ह्याच्यामध्ये घेतलेली होती 1 kg ऑफ हे म्हणजे 1 मीटर क्यूब एवढा व्हॅल्यूम आहे ह्याचा ह्या ब्लॉकचा, त्याच्यामध्ये मी जी एअर घेतलेली होती त्याचं पहिला टेम्परेचर किती होतं? 40 डिग्री सेल्सिअस होतं. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये 1 kg एवढं काय होत होतं? व्हेपर मावत होतं, वॉटर व्हेपर मावत होतं. म्हणजे 40 डिग्रीला तिला 1 kg एवढं काय लागत होतं? वॉटर व्हेपर लागत होतं. आणि त्या कंडिशन मध्ये ती सॅच्युरेटेड होत होती, फुलफिल होत होती. बास झालं, आता याच्यापेक्षा जास्त मावू शकत नाही. पण समजा मी त्याचं टेम्परेचर लो केलं, टेम्परेचर लो केलं म्हणजे किती केलं? 20 डिग्री केलं, 20 डिग्री सेल्सिअस. तर आता ह्या कंडिशनला त्या एअरला फक्त 500 ग्रॅम एवढीच वॉटर व्हेपर लागणार आहे, कमी वॉटर व्हेपर लागणार आहे. म्हणजे जसं टेम्परेचर लो कराल तेवढं कमी वॉटर व्हेपर लागणार आहे त्या ह्याला आणि मग ती सॅच्युरेटेड होणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की बघा जसं जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत जाल, हे लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. टेम्परेचर जसं इन्क्रीज करत जाल तशा पद्धतीनं वॉटर व्हेपर जे आहे ते सुद्धा कसं लागणार आहे? जास्त लागणार आहे सॅच्युरेटेड होण्यासाठी. आणि जसं तुम्ही टेम्परेचर कमी करत आणाल तसं वॉटर व्हेपर कमी लागणार आहे. कशासाठी? सॅच्युरेटेड व्हायला. सॅच्युरेटेड, आता सॅच्युरेटेड म्हणजे कळालं ना, फुलफिल व्हायला. ओके, ह्याच्यापेक्षा जास्त मावू शकत नाही. आता त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर सुद्धा कमी लागणार आहे. किंवा उदाहरण घ्या, ह्याचं टेम्परेचर समजा मी 80 डिग्री सेल्सिअस घेतलं, वाढवलं टेम्परेचर वाढवलं की काय होणार? सरळ त्याच्यात आता 2 kg हे लागणार, 2 kg वॉटर व्हेपर लागणार. तर ती जी एअर आहे ती सॅच्युरेटेड होणार, नाहीतर ती सॅच्युरेटेड होणार नाही. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कळालं सॅच्युरेटेड एअर म्हणजे? त्याचं उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये फार छान दिलेलं आहे बघा. समजा तुम्ही एक स्पेसिफिक व्हॅल्यूम घेतला, स्पेसिफिक व्हॅल्यूम म्हणजे कळतंय ना 1 मीटर क्यूब. ठीक आहे, स्पेसिफिक म्हणजे तेवढाच 1 मीटर क्यूब सारखा. समजा मी एवढा व्हॅल्यूम घेतलाय म्हणजे हा 1 मीटर क्यूब आहे आणि ह्याचं टेम्परेचर पहिला 40 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामध्ये वॉटर आहे 40 डिग्री सेल्सिअस आहे, वॉटर व्हेपर आहे. ठीक आहे, एअरमध्ये. तर ह्याच्यामध्ये 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर व्हेपर पर केजी. बघा लक्षात ठेवा, पर केजी काय सांगितलंय बघा,
तर ह्या एअरमध्ये 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम ऑफ वॉटर ऑफ ड्राय एअर पर म्हणजे सांगतो पर किलोग्रॅम ऑफ वॉटर वेपर म्हणजे काय 40 डिग्री सेल्सिअस याचं टेम्परेचर असताना ह्यामध्ये एकूण 49 ग्रॅम वॉटर व्हेपर मावणार आहे पर केजीला, एका केजीला. म्हणजे याच्यामध्ये फक्त मी किती वॉटर हे घेतलंय 1 केजी एअर घेतली आहे, बरोबर आहे की नाही. 1 केजी एअर घेतली आणि याला आता 1 केजी जर एअर घेतली आणि त्याचं टेम्परेचर जर 40 डिग्री असलं तर किती वॉटर व्हेपर लागणार आहे 49. ओके, याचा अर्थ कळाला. पुढं समजा मी याचं टेम्परेचर आता लो केलं, कमी केलं, उदाहरणार्थ 20 डिग्री सेल्सिअस केलं, लो केलं. मगाशीच सांगितलेलं आहे मी, जर टेम्परेचर लो असेल, टेम्परेचर लो केलं तर त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर सुद्धा काय होईल, कमी मावणार आहे. फक्त वॉटर व्हेपर किती मावणार आहे बघा 14.7 ग्रॅम लागणार आहे, ग्रॅम्स लागणार आहे. लक्षात आलं का बघा. याचा अर्थ काय रे, जरास लक्ष द्या. जर आपल्या वरच्या हवेचं जर टेम्परेचर लो झालं की ती लगेच सॅच्युरेटेड होणार आहे, व्हेपर लगेच भरून जाणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. सॅच्युरेटेड होऊन जी एक्स्ट्रा व्हेपर उरणार आहे त्याचं रूपांतर कसं आहे, पाण्याच्या याच्यात रूपांतर होणार आहे की नाही. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, दव पडते बघा थंडीच्या याच्यामध्ये, जास्त दव पडते बघा. का दव पडते तिथं रे, कारण की ते वातावरण आहे ना आपल्या भागातलं थंड झालेलं आहे. वातावरण थंड झालेलं असल्यामुळं टेम्परेचर लो आहे. टेम्परेचर जेवढं लो तेवढं एअर लगेच सॅच्युरेटेड होणार. एअर लगेच सॅच्युरेटेड झाली की आता जास्त वॉटर व्हेपर जे राहिलेलं आहे ते पाण्याच्या याच्यामध्ये रूपांतरित होणार आणि ते खाली पडणार. ठीक आहे, क्लिअर आहे. आता बघा, ओके, मला वाटतं या दोन गोष्टी आपल्यासाठी क्लिअर झालेल्या असतील. आता पुढे बघा. ओके, सपोज हे तुमच्या पुस्तकातलं आहे ते वाक्य आहे सली तो. हा, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टेन टेम्परेचर. आता अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, सॅच्युरेटेड एअर म्हणजे आपल्याला समजले. सॅच्युरेटेड एअर म्हणजे एअर आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे मॅक्झिमम वॉटर व्हेपर तेवढं झालंय, आता बास त्याची लिमिट संपली तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड एअर. पण समजा त्याला 49 ग्रॅम एवढं काय लागतंय, वॉटर व्हेपर लागतंय आणि तिथं वॉटर व्हेपर कुठे किती आहे, समजा 20 ग्रॅम आहे, कमी आहे वॉटर व्हेपर, म्हणजे अजून सॅच्युरेटेड व्हायला वेळ आहे, बरीच वॉटर व्हेपर त्याच्यामध्ये लागणार आहे. ती कंडिशन म्हणजे अनसॅच्युरेटेड एअर, त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. लक्षात आलं. सॅच्युरेटेडची डेफिनेशन काय, इफ द व्हेपर कंटेंड इन एअर इज लेस दॅट द मॅक्झिमम लिमिट. जेवढी मॅक्झिमम लिमिट आहे त्याच्यापेक्षा आता वॉटर व्हेपर त्याच्यामध्ये किती आहे, कमी आहे. दिस कंडिशन इज नथिंग बट अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मॅक्झिमम पूर्ण झालं, अनसॅच्युरेटेड म्हणजे मॅक्झिमम पेक्षा कमी आहे. आता पुढे बघा, समजा आपण एखादी अनसॅच्युरेटेड एअर आहे, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि तर अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे आता 49 काय लागते, ग्रॅम लागते, 49 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर लागते. हा, आणि माझ्याकडे आहे आता 40 ग्रॅमच वॉटर व्हेपर. हा, माझ्याकडे आहे 40 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर, लागणार किती आहे 49 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर. म्हणजे ही एअर मला सांगा सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड आहे, कारण पूर्ण झालेली नाही आहे, बरोबर आहे की नाही. ही एअर आहे अनसॅच्युरेटेड. समजा मी आता याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने कमी केलं तर मला सांगा जी वॉटर व्हेपर लागणार आहे ती पण कमी लागणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि माझ्याकडे आहे किती 40 आहे ना, माझ्याकडे 40 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर आहे माझ्याकडे अवेलेबल. आहे अवेलेबल. याचा अर्थ ह्या टेम्परेचरला ती काय होणार आहे, सॅच्युरेटेड होणार. की टेम्परेचर खाली केलं तर बरोबर ते सॅच्युरेटेड होणार, पण ह्या टेम्परेचरला ती काय होती, अनसॅच्युरेटेड होती, फुलफिल नव्हती, बरोबर आहे. मग बघा, आणि हे जे टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला ती सॅच्युरेटेड होणार आहे, ओके, आधी काय होती अनसॅच्युरेटेड होती. तुम्ही काय केलं, त्याचं टेम्परेचर लो केलं, टेम्परेचर लो केलं की ती काय झाली, सॅच्युरेटेड झाली. ते टेम्परेचर म्हणजे ड्यू पॉइंट टेम्परेचर.
त्यालाच ड्यू पॉइंट असा म्हटलं जातो त्याचा. ओके, डेफिनेशन जर करायची झाली, अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टेन, बघा लिहितो, अनसॅच्युरेटेड एअर ॲट ए सर्टेन, अनसॅच्युरेटेड आहे ह्या डिग्री सेल्सिअसला, अनसॅच्युरेटेड आहे, टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड. अनसॅच्युरेटेड एअर मी घेतली आणि तिचं टेम्परेचर काय केलं मी, डिक्रीज केलं, अँड इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड अ टेम्परेचर इज रिच्ड ॲट द एअर. आणि टेम्परेचर कुठेपर्यंत आणलंय मी, अशा ठिकाणापर्यंत आणलंय की ज्या ठिकाणी ती एअर काय झालेली आहे, सॅच्युरेटेड झालेली आहे. दिस पॉइंट इज नथिंग बट ड्यू पॉइंट टेम्परेचर. हा, तुम्ही हे लिहू शकता, दिस पॉइंट इज नथिंग बट ड्यू पॉइंट टेम्परेचर. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, ह्यालाच ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हटलं जातं. आता नेमकं त्या एअरमध्ये किती वॉटर व्हेपर आहे, ते मोजण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी वापरली जाते, एक राशी वापरली जाते, ज्याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी किती बाबा, एखाद्या एअरमध्ये किती, आपण म्हणतो ना एखाद्या एअरमध्ये किती वॉटर व्हेपर अवेलेबल आहे, ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो, कुठली हे वापरतो फिजिकल क्वांटिटी, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, आता कळालेलं आहे आपल्याला ह्युमिडिटी म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय आणि सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय. आता बघा, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, सिंपली भाषेमध्ये बघा सांगायचं म्हटलं तर एखाद्या एअरमध्ये नेमकी किती वॉटर व्हेपर आहे ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही कन्सेप्ट, ही गोष्ट वापरतो. याचा अर्थ काय, तर वॉटर व्हेपर, द मास ऑफ वॉटर व्हेपर present, the mass of water vapor present in a unit volume of a air is called absolute humidity. म्हणजे काय, मास ऑफ वॉटर किती बाबा, मास ऑफ वॉटर म्हणजे केजी मध्ये मोजूया आपण. वॉटर व्हेपर, मास ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट इन अ युनिट व्हॅल्यूम ऑफ एअर. म्हणजे ह्या युनिट व्हॅल्यूम म्हणजे काय, एक काहीतरी मी धरला, 1 मीटर क्यूब असा काहीतरी धरला, त्याच्यामध्ये नेमकं किती मास ऑफ वॉटर व्हेपर लागणार आहे ते मोजायचं कशामध्ये, मी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मध्ये. म्हणजे ते मी कशामध्ये मोजेन, मेजर्ड इन केजी पर मीटर क्यूब मध्ये, बरोबर आहे, किंवा ग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. हे CGS असेल, हे SI असेल. मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर असतील की ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय. ओके, आता ह्याचा अर्थ काय, सरळ आहे. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय आणि तुम्हाला ड्राय फील होते, ड्राय म्हणजे कळतंय ना, कोरडं वाटते. आणि एखाद्या ठिकाणी गेलाय तर तुम्हाला दमट वातावरण म्हणतोय माहिती आहे का आपण, दमट वातावरण वाटते, किंवा म्हणजे असं त्याला आपण मॉइस्ट वातावरण असं म्हणूया, काहीतरी ह्युमिड सारखं फिलिंग वाटतंय तुम्हाला. हे कशावर डिपेंड असते मला सांगा. तुम्ही गेलाय एखाद्या ठिकाणी गेलाय आणि तुम्हाला ठिकाणी तिथं वाटायला लागले, ड्राय वाटायला लागले, दोन गोष्टीवर अवेलेबल हे असते. एक तर तिथं जे एअर आहे त्या एअरमध्ये नेमकी किती व्हेपर अवेलेबल आहे त्याच्यावर आपल्याला समजणार आहे, बरोबर आहे की नाही, की हा मला ड्राय वाटणार आहे काय मॉइस्ट वाटणार आहे. दुसरी गोष्ट टेम्परेचर किती आहे, दुसरी गोष्ट महत्वाची काय, टेम्परेचर किती आहे. दोन गोष्टीवर मला कळणार आहे त्या गोष्टी, ठीक आहे. आता आणखीन एक अत्यंत महत्वाची कन्सेप्ट ह्याच्यामध्ये दिलेली आहे, ती म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ही कळाली. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे आता पुढे असणार आहे ती म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, बघा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय. समजा मी एक असा हे घेतला, ब्लॉक घेतला, ठीक आहे, त्याचा व्हॅल्यूम आहे 1 मीटर क्यूब. हा, समजा त्याच्यामध्ये जे व्हेपर आहे ते 80 ग्रॅम आहे,
मास ऑफ व्हेपर आता अवेलेबल सध्या आहे, एअर आहे याच्यामध्ये आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये एकूण व्हेपर किती आहे, वॉटर व्हेपर अवेलेबल 80 ग्रॅम अवेलेबल आहे. ठीक आहे, मास ऑफ 80 ग्रॅम अवेलेबल आहे. पण समजा त्याला सॅच्युरेटेड व्हायला, हे अनसॅच्युरेटेड आता एअर सॅच्युरेटेड नाही आहे, सॅच्युरेटेड व्हायला त्याला किती एकूण लागते, वॉटर व्हेपर 100 ग्रॅम लागते. मास ऑफ व्हेपर, समजते ना, मास ऑफ व्हेपर नीडेड टू सॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड होण्यासाठी किती लागते, नीडेड टू सॅच्युरेटेड 100 ग्रॅम आहे असं समजूया. हा, तर अशा कंडिशन मध्ये व्हॉट इज मीन्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ह्या 2-3 गोष्टी क्लिअर आहेत. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी काढायची, तर बघा मला सांगा, माझ्याकडे सध्या हे अवेलेबल किती आहे, 80 ग्रॅम. ओके, त्यानंतर सॅच्युरेटेड होण्यासाठी किती लागते, 100 ग्रॅम. हा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कधी पण टक्केवारीत असते, टक्केवारी कशी काढायची असते, 100 न गुणून. चला ह्याला हे निघून गेलं, राहिलं किती, 80%. म्हणजे इथली रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे, 80%. याचा अर्थ समजला, मला माझ्याकडे आहे किती, 80 ग्रॅम, मला लागणार किती आहे, 100 ग्रॅम. त्यांचा रेशो घेतला, आहे किती आणि लागणार किती, इंटू 100 केलं तर त्याला म्हणायची रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी जसं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीनं, हां, रिलेटिव्ह ह्युमिडिटी बघा कसं आहे डिफाइन करायचं झालं तर, ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर, हे ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर आहे ना, ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेन इन द एअर, ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेन इन द एअर, ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेन इन एअर. किती नेमकं ऍक्च्युअल आहे आणि खाली काय लागणार किती आहे. ठीक आहे, म्हणजे काय, मास ऑफ वॉटर व्हेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड, किती लागणार आहे हे तर खाली लिहित नाही, समजलं ना, इनटू काय करायचं फक्त 100. 2 गोष्टी. ओके, आता बघा ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत आपल्यासाठी, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसरी रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मध्ये फक्त एखाद्या एअरमध्ये किती वॉटर व्हेपर अवेलेबल आहे हे बघण्यासाठी ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी वापरली जाते. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशासाठी वापरली जाते, रिलेशन असते त्याच्यामध्ये. रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट म्हणजे ऍब्सोल्यूट, फक्त आणि फक्त एकाचा वापर केला की ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणायची, वॉटर व्हेपर, संपला विषय. रिलेटिव्ह म्हणजे रिलेशन, कुणाचा तरी एकमेकाशी संबंध असतो. ऍब्सोल्यूट म्हणजे फक्त एकट्याचा वापर करणं, शब्दांचा अर्थ समजून घ्या. आता इथं रिलेटिव्ह आहे, रिलेशन आहे कुणाचं तरी, माझ्याकडे आहे किती आणि लागणार किती, ह्या दोघांचं रिलेशन, आणि टक्केवारी काढली म्हणजे गुणिले 100 केलं. ठीक आहे, ओके. आता पुढे बघा, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय आणि तिथलं टेम्परेचर हे ड्यू पॉइंटला आहे. ड्यू पॉइंटला आहे म्हणजे काय, तिथली एअर काय आहे आता, सॅच्युरेटेड आहे. टेम्परेचर ड्यू पॉइंटला आहे, समजलं ना. ड्यू पॉइंटला म्हणजे तिथं एअर कशी असणार आहे, पूर्णपणे सॅच्युरेटेड असणार आहे. तर तिथली जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणायची असते ती 100% असते, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथलं टेम्परेचर आता मी म्हटलं ड्यू पॉइंटला आहे, पूर्णपणे ड्यू पॉइंटला आलेला आहे, कारण इथली एअर आता सॅच्युरेटेड आहे, आता याच्यामध्ये वॉटर व्हेपर मावू शकत नाही. तर तिथली रिलेटिव्ह ह्युमिडिटी सरळ सरळ किती असते, 100% असणारच आहे ना. कारण की माझ्याकडे आता 100 ग्रॅम वॉटर व्हेपर अवेलेबल आहे, मला लागते किती सॅच्युरेटेड व्हायला, 100 ग्रॅमच लागते, तेवढीच आहे माझ्याकडे, गुणिले 100 केलं तर ह्याला निघून गेलं, 100% येणार का नाही, 100%. ठीक आहे, आता पुढं समजा जर का एखाद्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%च्या वर आहे, 60%च्या वर आहे, मग 80% होते बघा, आणि 60%च्या वर आहे, 60%च्या वर आहे म्हणजे काय बघा ना, रिलेशन करून बघा, मला लागते किती आणि पाहिजे किती. माझ्याकडे आहे आता 60, लागते किती 100, गुणिले 100 केलं, ह्याला निघून गेलं म्हणजे किती आली, 60%. समजते ना. ओके, 60%च्या वर जर असेल तर तिथली जी एअर असते, म्हणजे तिथं आपल्याला कसं फील होतंय, ह्युमिड, असं काहीतरी दव हे झाल्यासारखं आपल्याला फील होते. म्हणजे कोकणामध्ये तुम्ही गेला तर बघा दमट वातावरण फील होते. कशामुळं, कारण की तिथली जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे ही 60% पेक्षा जास्त आहे. लागणार आणि हे त्याच्या, समजलं, लक्षात ठेवा. ह्युमिड वाटतंय तुम्हाला, जरा व्यवस्थित वाटते. आणि त्यानंतर जर का समजा तिथली ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जर का 60% पेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला काय वाटणार आहे, तिथं ड्राय फील होणार आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
हां पुढं आता चला पुढं बघा, तुम्हाला एक सगळ्यात सिंपल गोष्ट माहिती आहे की हवेत हे रॉकेट वगैरे जाताना बघितले आणि रॉकेटच्या मागं ते धूर असा येतोय बघा, भरपूर मोठा धूर येतोय, बरोबर आहे की नाही, बघितलेला आहे आपण. आता हा जो धूर आहे हा काही वेळेला रॉकेट गेलं चक्क दिशा संपून जातोय आणि काही वेळेला आपण बघतोय की किलोमीटर 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर जातोय. ह्याचं कारण काय आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, ह्याचं कारण काय आहे, तर एक लक्षात ठेवा, जर का तिथं म्हणजे त्या ठिकाणी जिथं ते रॉकेट हेवा लागले तिथं जर का रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त झाली तर जास्त काळापर्यंत ते राहणार आहे, ते जे धूर राहणार आहे की नाही तो जास्त काळापर्यंत राहणार आहे. लक्षात ठेवा. का असं का कारण की तिथलं रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असल्यामुळं ते जे बाहेर पडणारा जो धूर आहे त्याचं थोड्या बारीक दवामध्ये वगैरे रूपांतर होणार आहे, समजलं का नाही, ते बऱ्याच काळ मग आपल्या डोळ्याला दिसत राहणार आहे. आणि जर का तिथली रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही लो असली, जर कमी असली तर मात्र आपल्याला ते लगेच दिसणार नाही, लगेच दिसायचं बंद होणार. दोन गोष्टी क्लिअर आहेत. ओके, मला वाटतंय हे दोन्ही पॉईंट आपल्यासाठी क्लिअर झालेले असतील. ओके, आता पुढे बघा, युनिट ऑफ हीट. नेमकं हीटचं युनिट काय आहे, हीट कशामध्ये मोजली जाते, युनिट ऑफ हीट. लक्षात ठेवा, आपल्याला दोन जी हे आहेत ओके पद्धती युनिट हे करण्याच्या, त्या आपण पुढे शिकायच्या आहेत. म्हणजे पुढच्या तुम्ही ज्या वेळेला 11वीला जाल त्यावेळेला तुम्हाला शिकायचं असल्यामुळे इथं मी जास्त नाही सांगत. हीटचं जे SI युनिट आहे आणि हीटचं जे CGS युनिट आहे. हां, SI म्हणजे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल आणि CGS म्हणजे काय, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद हे. ओके, त्याचं SI युनिट जे आहे ते आहे जूल आणि त्याचं जे CGS युनिट आहे ते आहे कॅलरी. मॅक्झिममली ज्या काही एनर्जी असतात त्यांचं युनिट सर्वसाधारणपणे इतर एनर्जीचं अर्ग आहे, पण हीटच्या बाबतीत लक्षात ठेवायचं फक्त त्याचं CGS युनिट काय आहे, कॅलरी आहे. बरोबर. आता नेमकं कॅलरी म्हणजे काय, व्हॉट इज मीन्स कॅलरी, हे कॅलरी डिसाईड कसं केलं, एक कॅलरी कसं डिसाईड केलं. उदाहरणामध्ये जर काही उदाहरण घ्यायचं झालं तुम्हाला, जरा बघा, आपण म्हणतो 1 मीटर इथं समजा, हा फळा माझा समजा 1 मीटरचा आहे, बरोबर आहे की नाही. 1 मीटर बाबा ठरलं कसं, 1 मीटर हे 1 मीटर ठरलं कसं, तर काहीतरी बाबा फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये काहीतरी एक प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेमध्ये एक बार ठेवला आहे, त्या बारची जेवढी लांबी आहे त्याला काय म्हटलं जातं, 1 मीटर. सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, बरोबर आहे की नाही, म्हणजे त्या बारवरनं ठरलंय. तसं मग 1 कॅलरी ठरलंय कसं, तर बघा, समजा मी हे पाणी वॉटर घेतलं, समजा वॉटर घेतलं, काही घेतलं, ओके, आणि ह्याच्यामध्ये एक तापमापी फक्त टाकली आणि तापमापीमध्ये टेम्परेचर आता दाखवायला 14.5 डिग्री सेल्सिअस. हा, मी टेम्परेचर वाढवायला नेलं, टेम्परेचर वाढवलं, जाळ लावला, टेम्परेचर वाढवलं आणि टेम्परेचर बरोबर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं. किती झालं ते, 15.5 डिग्री सेल्सिअस. हे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला काहीतरी हीट लागणार आहे ना, इथनं खालनं काहीतरी हीट द्यावी लागणार आहे. दॅट हीट इज नथिंग बट 1 कॅलरी. पण मी जे पाणी घेणार आहे की नाही, पाणी बरोबर किती घेणार आहे, 1 ग्रॅम पाणी घेणार आहे, 1 ग्रॅम एवढंच पाणी घेणार आहे. 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला किती हीट लागणार आहे, ती हीट म्हणजे 1 कॅलरी. ओके, लक्षात येते ना, ठीक आहे. मला वाटते लिहून पण द्यायची काय गरज नाही आहे, हे समजलेलं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, समजा आता मी 1 ग्रॅम ऐवजी 1 kg वॉटर घेतलं. आता 1 ग्रॅम नाही गेला, मी किती घेतलंय, 1 kg वॉटर घेतले. ह्या 1 kg वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 14.5 ते 15.5 एवढं वाढवायला, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला किती हीट लागणार आहे, त्याला म्हणायचं 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी. 1 कॅलरी म्हणजे काय, 1 ग्रॅम वॉटर घेतली तर, आणि 1 किलो कॅलरी म्हणजे काय, 1 किलोग्रॅम वॉटर घेतली तर. ओके, याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय तुम्हाला. बघा 1 किलो कॅलरी बरोबर 1000 कॅलरी, बरोबर आहे की नाही, त्याच्यावरून सरळ सरळ दिसते. 1 किलो कॅलरी हेच किती आहे, 1000 कॅलरी आहे. ओके, आता तुम्ही असं म्हणाल हे टेम्परेचर 14.5 ते 15.5च का, तर ते सायंटिफिकली प्रूफ आहे. लक्षात आलं ना, मॅक्झिममली ते सायंटिफिकली प्रूफ आहे की त्याच टेम्परेचरला जी हीट हे होते ना, तीच हीट तुम्ही ॲज 1 कॅलरी म्हणून डिसाईड करायची. ओके, कारण नाहीतर अदर टेम्परेचरला ती जी हीट आहे ती मागं पुढं होण्याची शक्यता असते. प्लस आणखीन एक महत्वाची गोष्ट, ह्या कॅलरीमध्ये आणि जूलमध्ये, कॅलरी म्हणजे तर मला समजलं,
पण कॅलरीमध्ये आणि जूलमध्ये रिलेशन काय आहे ते पण बघणं गरजेचं आहे, जे मी ह्याच्या आधीच सांगितलेलं होतं. एक कॅलरी बरोबर 4.18 जूल, एक कॅलरी बरोबर 4.18 जूल, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे पाठच ठेवा, हे पाठच ठेवा, ठीक आहे. एक कॅलरी बरोबर 4.18 जूल. बघा क्लिअर आहे? ओके. बघा ह्या पार्टमध्ये, ह्या लेक्चरमध्ये आपण हीट ह्या चॅप्टरच्या आणखीन ज्या पुढे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्याच्यातली महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे ड्यू पॉईंट ऑफ ह्युमिडिटी आणि युनिट ऑफ हीट, ह्या दोन कन्सेप्ट व्यवस्थितरित्या पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा अशाच पद्धतीनं आपण ही पुढे लेक्चर सिरीज सुरू ठेवत आहोत. 10वीचं पूर्ण लेक्चर सिरीज पूर्ण होत आहे लवकरच आपल्यासाठी. त्यानंतर आपण मराठीमध्ये जे काही आज सगळं अवेलेबल आहे सेंट्रल एक्झामसाठी वगैरे म्हणा, ते सर्व मराठीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी UPSC असेल एक्झाम किंवा तुमची स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असेल, रेल्वेची एक्झाम असेल, हे सगळं मॅक्झिमम मराठीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर काही कमेंट असेल तर कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका. धन्यवाद.